आपण वचनाने सुरू करूया. यिर्मया याचा 18वा अध्याय 6वं वचन वाचतो. हे इस्रायलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. हे वचन फार परिचित आहे. हा भाग परिचित आहे. आणि आपण भरपूर जणांकडून या वचनाचं इंटरप्रिटेशन किंवा वचनाद्वारे या संदर्भात भरपूर संदेश ऐकले असतील. कदाचित काही मंडळामध्ये मी सुद्धा माझ्याद्वारे सुद्धा या वचनावरतून आपण पहिलं ऐकलं असेल. आज पवित्र आत्मा आपल्याशी काय बोलू इच्छितो या वचनाद्वारे आपण ऐकूया आणि नम्रतेने त्याचे वचन स्वीकार करूया. सुरू करूया. मी एक छोटीशी कहाणी सांगू इच्छितो. अ, माझा जो मुद्दा आहे, जो देवाने आज मला दिला आहे, तो तुम्हापर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटीशी एक कहाणी. चंचल नावाची 9 वर्षांची एक मुलगी असते. तिच्या काकाने तिला एक रिमोट कंट्रोल गाडी दिलेली असते. अ, आपल्याला माहिती आहे, आपण लहान मुलांना जेव्हा आपण भेट देतो किंवा काय, तेव्हा त्यांना काही खेळणी देतो. तिच्या काकांनी त्याला एक रिमोट कंट्रोल गाडी दिली असते आणि ती फार खुश होते ही गाडी भेटल्यावर. आणि ती खेळत असते ते रिमोट कंट्रोलने. तिला फार मजा येते की रिमोट कंट्रोलनी बसल्या बसल्या गाडी फिरवायची. पण एकदा असं झालं की खेळत असताना ती गाडी तुटते किंवा रिमोट कंट्रोल चालत नाही. काय माहित नाही, काय इश्यू येतो, मेकॅनिकल प्रॉब्लेम येतो आणि ती गाडी चालत नाही. तर ती फार प्रयत्न करते चालवायचा हे ते, यानंतर मग निराश होते आणि उदास होते. आणि या प्रोसेसमध्ये तिचा जो इंटरेस्ट असतो, जेव्हा जेव्हा तिला हे गिफ्ट दिलेलं आणि खेळणी दिलेली, तेव्हा त्या जो उत्सुकता होता, उत्सुकता कमी झाली आणि तिला आता ते खेळणी नकोशी वाटली. आणि मग ती रडायला लागते की मला हे खेळणी नकोय करून. तिचे वडील येतात आणि तिला बोलतात की काय नाही बेटा, मी हे ठीक करेन, रिपेअर करेन आणि तुला देईन, परत तू चालव. ते काय ऐकत नाही. ती बोलते नाही ना, मला नको आता, मला नवीन खेळणी पाहिजे. भरपूर प्रयत्न करतात तिचे बाबा तिला समजवायचा की मी रिपेअर करू शकतो, तीच खेळणी तू वापरू शकतेस. पण ती नाही, तिला नवीन खेळणी पाहिजे. आता तिला ते तो इंटरेस्ट गेला त्या गाडीवरून. आता तिला काहीतरी नवीन पाहिजे. आणि शेवटी ती हट्ट धरते आणि पापाचं हृदय, शेवटी ती एवढा हट्ट धरते. मग तिला नवीन खेळणीच आणून देतात, तेव्हा ती शांत होते. ह्या गोष्टीतून आपल्याला बघायला मिळतं, आपल्या जीवनात पण आपण ह्या चंचल सारखे आहोत. जुन्या गोष्टी ज्या आहेत, किती लवकर आपलं मन उडून जातं त्या गोष्टींवरून, है ना. अं, मला आठवतंय, माझे मित्र होते जेव्हा मी जवान होतो आणि मोबाईल फोन्स नवीन आलेले किंवा नवीन 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 फोन्स यायचे. माझ्या एका मित्राकडे तर एक फोन महिनाभर टिकायचा पण नाही. एका महिन्यात दुसरा फोन, दुसऱ्या महिन्यात तिसरा फोन. म्हणजे नवीन नवीन फोन पाहिजे त्याला. एक फोन त्याला टिकणार, अजिबात टिकवायचा नाही तो. असं नाही की तो हरवायचा किंवा तोडायचा, पण त्याला नवीन नवीन फोनची आवड होती. तसेच माझे काही मित्र होते, त्यांना नवीन नवीन गाड्यांची आवड होती, नवीन बाईक्स. आपल्या आपल्याला. आणि आता तर एक एक असतं अटेन्शन स्पॅन असतो आणि एक असतं स्पॅन ऑफ इंटरेस्ट. तर स्पॅन ऑफ इंटरेस्ट आता फार कमी झालाय. म्हणजे पूर्वी लोक एक गाडी भरपूर वर्ष चालवायची, पुन्हा मग आजोबा वरून वडिलांकडे ती गाडी यायची, मग वडील ती गाडी चालवायची, मग मुलगा गाडी चालवायचा. आता नाही. आता इंटरेस्ट कमी झाला आहे, स्पॅन ऑफ इंटरेस्ट कमी झाला आहे. आणि ज्यामुळे अ, लोकांना प्रत्येक म्हणजे काही काळानंतर त्यांना नवीन गोष्ट पाहिजे. तेवढंच नव्हे, बंधुजन हो, आपण पाहतो
मित्रामध्ये बघ, आपला मित्र, एखादा मित्र जर इरिटेटिंग झाला, तर आपल्याला, आपण नवीन लोकांमध्ये मैत्री शोधतो, है ना? आणि मित्र पण बदलतो आपण. आणि वस्तूंमध्येच नव्हे तर आपले लोकजन सुद्धा बदलतात. शाळेतली मित्र गेली, कॉलेजची मित्र आली, कॉलेजची मित्र गेली, ऑफिसची मित्र आली, नवीन ऑफिसमध्ये गेली तर नवीन ऑफिसचे मित्र, मित्रही बदलतात. आणि आपला स्वभाव असा आहे ना, आजकाल हे जे नवीन पाहिजे, ही जी आपल्या अंतःकरणाची जी ओढ असते, नवीन नवीन पाहिजे, ते आपल्या लग्नात आणि विवाहित जीवनात सुद्धा आलं आहे. हे दुर्दैव आहे. आजकाल कम्पॅटिबिलिटी बघतात, ज्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप आलेत. मी मुलीबरोबर राहीन काही दिवस, बघेन ती माझ्या तोडीची आहे का नाही, किंवा मला जमतंय की नाही तिच्याबरोबर. नसेल तर सोडून देईन, मग मी दुसरी करेन. किंवा मग आपल्या विवाहित जीवनात डिवोर्स आले आहेत, मला नाही जमत तिच्याबरोबर, आता पहिल्यासारखं नाही राहिलं, पहिल्यासारखं बोलणं नाही राहिलं, काय करायचं? सोपं काय आहे? घटस्फोट. मनुष्याचं जीवन असं झालं आहे. आणि मनुष्य असं का करतो? नवीन गोष्टीची ओढ लागते, जुनं पटकन फेकून देतो, किंवा मित्र सोडून देतात, किंवा मग आपण घटस्फोट घेतो, किंवा आपले पार्टनर्स बदलतात. आजच्या युगात हे सत्य आहे बंधुजन. हे का? कारण आपल्याला सोपं ते करायचं असतं, कठीण ते झेपत नाही. एका व्यक्तीबरोबर आपला जीवनसाथी जर काही काळानंतर तो पहिल्यासारखा सुंदर नाही राहिला, पहिल्यासारखा मनभावक नाही राहिला, तरी त्याच्याबरोबर राहणे, विचार मतभेद आहेत, विचार पटत नाहीत, तरी त्याच्याबरोबर राहणे, सुखाने, आनंदाने आणि प्रेमाने राहणे कठीण गोष्ट आहे. सोपं गोष्ट काय? सोडून द्या, दुसरी करा. पण हे जे शब्द आपण आता जे वाचलं वचन, इर्मया ह्याचा 18वा अध्याय, 6वं वचन, हीच गोष्ट परमेश्वर आपल्याला सांगत आहे, की मी कठीण गोष्ट ती केली नाही, माफ माफ करा, सोपी गोष्ट ती केली नाही, कठीण गोष्टी केली. आपल्याला माहिती आहे या वचनाची पार्श्वभूमी. इस्रायल लोक परमेश्वराच्या लांब जातात, दूर जातात त्यांच्या पापामुळे. आणि परमेश्वर ते समजवायला की तो काय करू शकतो, इर्मिया संदेश द्यायला तो एका कुंभाराच्या घरात नेतो. आणि तो ते दाखवतो, कुंभार कसा अ, मटके बनवतो. आणि ते भांड बनवत असताना अ, ते भांड तुटतं किंवा नीट बनत नाही. आणि आपल्या इच्छेप्रमाणे ते भांड झालं नाही, म्हणून कुंभार काय करतो? सोपा मार्ग, तोडा, दुसरा बनवा. सोपा मार्ग त्यांनी निवडला, तोडला आणि दुसरा बनवला. तेव्हा परमेश्वर म्हणतो की हे इस्रायलच्या घराण्या, हा कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय? मला जे पाहिजे ते तुमच्याबरोबर मी करू शकत नाही का? पुढे काय बोलतो? असे परमेश्वर म्हणतो की हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हातात माती असते, तसे तुम्ही माझ्या हातात आहात. परमेश्वराच्या हातात मनुष्यांना परमेश्वराने आपल्याला त्याच्या हाताने घडवलं आहे. आपण माती आहोत त्याच्या हातात. आणि या वचनात तो मनुष्यांना सांगतो, तुमचं पण मी असं नाही करू शकत का? सोपं काय मला? एका लहान मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, वडील सुवार्तिक होते, बाबा, जेव्हा आदामाने पाप केलं, तेव्हा परमेश्वराने आदमला फटकन का नाही खतम केला? का, म्हणजे का त्याला ठेवला? आणि आम्ही जेव्हा ते सुवार्तिक आणि मी चर्चा करत असताना आम्ही या विषयावरती बोललो, माझ्या डोक्यात एक विचार आला. बोललो, हो यार, आदामाने पाप केलं तेव्हा सोपं काय होतं परमेश्वराला? परमेश्वराला सोपं होतं की आदामाला चुटकीत नष्ट करायचं आणि पुन्हा पुन्हा एक नवीन सृष्टी बनवायची. अशी सृष्टी ज्याच्यात पाप नाही. असा आदाम बनवायचा जो रोबोट सारखा असेल, परमेश्वर जे बोलेल ते करेल. करू शकत नव्हता का? हो. परमेश्वराला पूर्ण सृष्टी बनवायला फक्त शब्द पुरेसा होता. त्याला काय मशागत करायची नव्हती. त्यांनी सोपं तो मार्ग, त्याला सोपा मार्ग होता. सॅम्युएल शिंदे माझ्या इच्छेप्रमाणे चालत नाही. सॅम्युएल शिंदे पाप करतो.
सॅम्युअल शिंदे जर मला प्रसन्न देत नाही, काय करायचं? नवीन सॅम्युअल शिंदे बनवूया. असा सॅम्युअल शिंदे जो परमेश्वरच्या हिशोबाने रोबोट सारखा चालेल. त्याला शक्य होतं, सोपं होतं ते. पण बंधुजन हो, आपल्याला माहिती आहे, सृष्टी बनवणे त्याला सोपं होतं. पण सृष्टी पापात पडली तेव्हा त्याने कठीण मार्ग निवडला. कठीण मार्ग म्हणजे काय माहितीये? त्याने आपल्याला दुसऱ्याशी बदललं नव्हे, तर आपल्यालाच बदलून टाकलं, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आदामाने जेव्हा पाप केलं तेव्हा आदामासाठी त्याने कठीण मार्ग निवडला, यासाठी की मानवतेला त्याने नवीन बदलावं. नवीन मानव घडवायच्या ऐवजी त्याने जुन्या मानवाला नवीन केले. हे कठीण होतं. बंधुजन हो, हे परमेश्वराला कठीण होतं, कारण आपण वाचतो फिलिप्पियस पत्र याचा 2 अध्याय 6 ते 8. आपल्याला कित्येकांना हे वचन पाठ असेल. फिलिप्पियस पत्र याचा 2 अध्याय 6 ते 8. आणि तिथे कसं दिलं आहे की तो देव असता ना, देवाशी बरोबरी करणे हे त्याने लाभ मानला नाही. कठीण होतं. प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता, त्याने कठीण मार्ग निवडला. त्याने आपलं गौरव सोडलं. हं? 7व्या वचनामध्ये लिहिलं आहे, तो रिक्त झाला. तो आपल्यासाठी रिक्त झाला. आणि एवढंच नव्हे, त्याने दास रूप घेतलं. बघा, हे जे मुद्दे आहेत, हे आपण भरपूर वेळेस ऐकलं असेल. परमेश्वराने सृष्टी करायला घेतली, सोपा मार्ग होता, फक्त बोलला. शब्दाद्वारे सृष्टी झाली. पण मानवतेच्या तारणासाठी तो शब्द देही झाला. कठीण होता. त्याने आपलं गौरव सोडलं. तो रिक्त झाला. तो नम्र झाला. तो लीन झाला. तो सेवक झाला. मालक असून, सृष्टीचा मालक असून तो सेवक झाला, दास झाला. आणि त्याने मरण पत्करलं, तेही क्रूसावरचे मरण. पण तुझ्यानं हे कठीण मार्ग त्याने निवडला, कारण त्याने आपल्यावर प्रेम केलं. त्याला सोपं होतं की त्याने आपल्याला अ, फटकन खतम करून नवीन सृष्टी करू शकला असता. पण देवाचं हृदय बघा. देव एवढा प्रेम करतो. आपण आता गाणं गायलं, तर गाण्यामध्ये एक लाईन होती, पाप था हमने किया, पर प्यार वो करता रहा. एवढा प्रेमी परमेश्वर आहे आपला, की आपण चुकी केली तरी तो सोपं करत नाही. सोपी गोष्ट तो करत नाही, तो कठीण गोष्ट करतो, प्रेम करणे. अ, जग शिकवतं. अ, अ, आपण गीत पण ऐकलं असेल, पहली नजर में प्यार होता है, प्यार किया नहीं जाता, प्यार होता है. पण बंधुजन हो, बायबल शिकवतो प्यार, प्रेम केलं जातं. जेव्हा आपण पापी असता, परमेश्वराचं वचन आहे रोमकर्सपत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन. देवाने आपले प्रेमाचे प्रमाण हे असे दिले की आपण पापी असता प्रभू आपल्यासाठी मरण पावला. पापी असताना प्रेम करणे हे कष्ट आहे, हे कठीण आहे, आणि याच्यात कष्ट लागतात. बंधुजन, परमेश्वराने ते आपल्यावर केलं आहे. आणि त्याने आपला मुलगा, आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी दिला. एवढं मोठं बलिदान केलं. विषयी आपण पाहिलं तर आपल्याला प्रथम बलिदान आठवतो अब्राहमाचा. अ, उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये जेव्हा अब्राहमाला सांगितलं की आपला मुलगा अर्पण कर, आणि इजाकला तो अर्पण करतो. इथे जेव्हा अब्राहम अर्पण करतोय, त्याला आज्ञा दिली म्हणून तो अर्पण करतोय. आज्ञा दिली नसते तर त्याने केलं नसतं. पण परमेश्वराला कोणी आज्ञा दिली नाही. परमेश्वराला काही गरज नव्हती. त्याला त्यांनी जर अर्पण केलं नसतं, प्रभू येशू ख्रिस्त दिला नसता, कोणी त्याला विचारणारा नव्हता की प्रभू तू का नाही वाचवलंस. असं असतानाही त्याला कोणाला जाब द्यायची गरज नाही. पण त्याने प्रेमापोटी आपला पुत्र दिला, प्रभू येशू ख्रिस्त दिला आपल्यासाठी, ज्याने आपले दंड भरले, क्रुसावर मेला आणि पुनरुत्थित झाला. आणि आज आमचा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जीवित उद्धार करताना तारणहारा आहे. देवाची स्तुती असो. आज देव आपल्याला हे सांगत आहे की परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने सोपा मार्ग निवडला नाही, पण तुमच्या प्रत्येकावर एवढी प्रीती केली की कठीण मार्ग, स्वतःचा पुत्र
अर्पण करण्यास, बलिदान देण्यास, आणि ते पण कोणासाठी? आपल्यासारख्या पापी जनांसाठी. देवाचं वचन म्हणतं ना, की चांगल्या व्यक्तीसाठी कोणी कदाचित मरेल, पण पापी लोकांसाठी, आपल्यासारख्या गॉन केससाठी परमेश्वराने आपला पुत्र दिला. कठीण गोष्ट आहे. आज जेव्हा आपण मनन करतो, आपण हा विचार करूया की परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, की एवढा कठीण मार्ग सुद्धा त्याने आपल्यासाठी पत्करला, यासाठी की आपण पापात पडलेला असताना आपल्याला तारण मिळावं आणि पापापासून मुक्त व्हावं. आणि शेवटचं आपण वचन पाहूया, प्रकटीकरण ह्याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. तिथे असं लिहिलं आहे, जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. देवाची स्तुती असो. बघा, जेव्हा देवाला अधिकार होता की त्याने आपल्याला उचलून नरकात टाकावं, तो अधिकार न गाजवता त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्याला क्षमा दिली, आणि त्यांनी तारण दिलं. आणि आता आश्वासन देतोय. तो कसलं आश्वासन देतोय? मी तुमचं नाव कधीच खोडणार नाही. लक्षात घ्या बंधुजन हो, त्याला अजूनही अधिकार आहे. तारण झाल्यावर सुद्धा त्याच्या मनात आलं आणि सांगितलं की ओके, समील शिंदे नरकात जा तुझ्या पापांमुळे. करू शकतो, आणि त्याला कोणी विचारू शकत नाही. पण तो करणार नाही. आश्वासन काय आहे? मी मुळीच करणार नाही. नाव खोडणारच नाही. अधिकार आहे, पण मी खोडणार नाही. जेव्हा अधिकार होता आपल्याला दंड द्यायचा, त्याने आपल्याला क्षमा केली, आणि तेवढंच नव्हे तर आश्वासन देतो की तुमचं तारण तुमच्याकडून कोणी हिसकावून घेणार नाही, मी सुद्धा हिसकावून घेणार नाही. किती मोठा प्रेम! देवाची स्तुती असो. अशा प्रेमाला आपण या प्रेमासाठी परमेश्वराची स्तुती करूया, आराधना करूया, धन्यवाद देऊया की आपल्यावर असं प्रेम कोणी करणार नाही. या जगात नाही, पृथ्वी खाली नाही, पृथ्वी वर नाही, कुठेही नाही, कोणत्याही युगात असं प्रेम कोणी करू शकत नाही. देवाची स्तुती असो. आज जर ह्या संदेशाला शीर्षक द्यायचं झालं तर ते असं देईन की सोपे नव्हे तर कठीण ते देवाने केले, आणि मरण नव्हे तर जीवन आपल्याला दिले.